नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 13 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग एकदम जबरदस्त दाखवलेला आहे. सुरुवातीला ज्यावेळेस काव्य शुद्धीवरती येते तर पार्थ एकदम खुश होतो आणि त्यानंतर डॉक्टरांना बोलवायला जात असतो तर काव्य त्याला थांबवते आणि म्हणते आपल्यासाठी हा क्षण आहे, आपण एकत्र घालवायला पाहिजे. आणि तो सीनसुद्धा खूप छान दाखवलेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आता पार्थ वगैरे सगळेजण मिळून काव्याला घरी घेऊन येतात आणि तिचं एकदम जंगी स्वागत होतं घरामध्ये. आणि त्यावेळेस सगळेजण खूप खुश असतात. फक्त रम्या आणि वसू तेवढे नाराज असतात. आणि आता अखेर पार्थ तर चक्क काव्याला उचलूनच खोलीपर्यंत घेऊन जातो. आणि तिथे मात्र थोडंसं मित्रांनो त्यांनी सॅड सीन दाखवलेला आहे. म्हणजे काव्याचा जो काही पेपर चुकलेला असतो त्यामुळे तिला त्रास होत असतो आणि त्याचं सगळं काही गिल्ट पार्थला वाटत असतं. तो म्हणत असतो की मी तुम्हाला पेपरपर्यंत पोचवू नाही शकलो काव्या. तर काव्या अखेर त्याला म्हणते, असू दे तो, मी ना दुसरी ट्रेन पकडेन, मी परत अभ्यास सुरू करेन. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थला थोडा धीर येतो. तर त्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर आता धनंजय नंदिनीला म्हणतो, चल आता आपण आपल्या आपल्या घरी जाऊया. तर मित्रांनो आता नंदिनीसुद्धा म्हणते, धनंजयला डायरेक्ट ती सांगून टाकते की मी आता घरी येणार नाही आहे. आणि त्यानंतर पार्थ तर चक्क म्हणजे काव्यासाठी फ्रूट सॅलड तयार करून घेऊन येतो. आणि काव्या ज्यावेळेस ते फ्रूट सॅलड खात असते तर ती नकार देते, म्हणते नाही, तुम्ही जर तुमच्या हाताने भरवणार असाल तर मी खाणार. तर तेव्हा पार्थ चक्क तिला भरवत असताना तो जो घास असतो तो एकदम असं आपल्या स्वतःच्या जवळ सुद्धा आणतो आणि त्यामुळे काव्य एकदम त्याच्या जवळ येते. म्हणजे रोमॅन्टिक, एकदम छान रोमॅन्टिक सीन सुद्धा इथे त्यांनी दाखवलेला आहे. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये हे असं काही घडलेलं आहे. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. आता इथं काव्य शुद्धीवरती आल्यानंतर पार्थ खूप खुश होतो आणि लगेच ओरडू लागतो, डॉक्टर, सिस्टर, लवकर या, काव्य शुद्धीवरती आलेले आहेत. तर तेव्हा काव्य पार्थला म्हणते, अहो काय काय हवं आहे तुम्हाला? तर पार्थ म्हणतो, अहो तुम्हाला बसायचं आहे ना? तर तेव्हा काव्य म्हणते, पण मग त्याच्यासाठी त्यांना कशाला हाका मारताय? तुम्ही आहात ना? तर पार्थ म्हणतो, हो. असं म्हणून तो आता तिला उठवून बसवू लागतो आणि तिच्या हाताला धरून तिला अलगद असं उठवतो आणि तिला बसवतो मित्रांनो तो. आणि तिच्या शेजारी बसून राहतो आणि परत तिचा हात आपल्या हातामध्ये घेऊन त्या हाताला एकदम आपल्या जवळ घेतो. तर काव्या तर एकदम आनंदाने त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते, ठीक आहे मी देशमुख. तर पार्थ म्हणतो, एवढा वेळ रुसून बसतात का? असं करणार का माझ्याबरोबर? तर काव्या विचारते, हे असं मी शुद्धीवरती न येऊन सुद्धा माझ्या या बोक्याने मला ॲक्सेप्ट केलेलं आहे, हे माझ्या मेंदूपर्यंत कसं पोहोचलं? तर पार्थ तिच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि त्याला भरून आलेलं असतं मित्रांनो. आणि तो म्हणतो, मी डॉक्टरांना बोलवतो, त्यांना चेक करायचं असेल. असं सांगून तो चाललेला असतो. तर तेव्हा काव्या पार्थचा हात सोडतच नाही आणि त्याला म्हणते, देशमुख बसा ना. तर तेव्हा पार्थ म्हणत असतो, अहो थांबा ना. तर काव्या म्हणते, नाही बसा ना, बसा, मी सांगते ना बसा. तर पार्थ आता परत बसतो. तर काव्या म्हणते, शरीर बरं आहे माझं, पण माझं मन म्हणते की माझ्या बोक्याने माझ्याजवळ बसावं थोडा वेळ. असं म्हणून ती थोडीशी स्माईल करते आणि तेव्हा पारच्या डोळ्यामधून खूप पाणी येऊ लागतं. तर आता काव्या त्याचे डोळेसुद्धा पुसू लागते आणि म्हणते, आपली वेळ आहे, ही आपली मुमेंट आहे. हे बघा, आत्ता जर डॉक्टर आत आले तर मग घरचे सुद्धा सगळेजण आत येतील, सगळे मिळून काळजी करतील ना माझी. त्या सगळ्यामध्ये आपण दोघं हरवलो जाऊ ना पार्थ. म्हणून सांगते मी तुम्हाला, 1 मिनिट थांबा ना, नका ना जाऊ. असं म्हणून ती हसत सुद्धा असते थोडी थोडी आणि रडत सुद्धा असते आणि म्हणते, माझी काळजी करणारा, धावपळ करणारा, अख्खं जग डोक्यावरती घेणारा, सतत इकडनं तिकडं फेऱ्या मारणारा, काहीही न खाल्लेला माझा बोका मला माहिती आहे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, तुम्ही नक्की आत्ताच शुद्धीवरती आलायत ना? मी इतका वेळ काय करत होतो हे करेक्ट कसं काय माहिती तुम्हाला? तर काव्य थोडीशी हसते आणि म्हणते, सांगते सांगते, कारण या टॉप 20पैकी एक असलेल्या आर्किटेक्टपेक्षा 1 पैसा जास्त या भावी IAS होणाऱ्या मांजरीकडे आहे. तर तेव्हा पार्थ थोडासा उदास होतो. तर काव्य म्हणते, पण मानलं देशमुख तुम्हाला. बघा ना, परीक्षेच्या बरोबर 1 दिवस आधी तुम्ही निघायला लावलं मला. बरं झालं ना ते? आणि हे सगळं काही उद्या परीक्षेच्या दिवशी जर झालं असतं तर? आणि असं ती बोलत असताना पार्थ आता जोराने रडत असतो. तर काव्य पुढं म्हणते, मग काय केलं असतं मी? तर पार्थ आता आपली मान खाली घालतो आणि जोराने रडत असतो. तर काव्याला आता टेन्शन येऊ लागतं आणि ती त्याला शांत करू लागते. म्हणते, अहो देशमुख, इकडे बघा, काय झालं तुम्हाला? काय झालं सांगा बरं मला. आणि काय होते बोला ना देशमुख.
तर तेव्हा आता पार्थ तिला सांगू लागतो, तुम्ही ना अख्ख्या रात्रभर बेशुद्ध होतात आणि परीक्षा आज होती. 1 तास झाला परीक्षा सुरू होऊन. आणि तो आता असं सांगत असताना जोराने रडत असतो मित्रांनो. आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेऊन म्हणतो, सॉरी काव्या, 1 दिवस आधी निघून सुद्धा मी तुम्हाला परीक्षेपर्यंत पोचवू शकलो नाही. असं म्हणून तो आता तिच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि जोराने रडू लागतो. आणि मित्रांनो, काव्याला तर त्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिला तर काही सुधरतच नसतं. आणि आता तिच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं, कारण एवढं सगळं करून सुद्धा एवढी मेहनत घेऊन ती परीक्षेपर्यंत पोहोचू शकलेली नसते. आणि त्या गोष्टीचं आता पार्थला खूप वाईट वाटत असतं. तर इकडे आता त्यांनी परत त्यानंतर देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे जी आशाताई असते ती दरवाजामध्ये वाट बघत उभी असते आणि मानिनी आत देवासमोर बसलेली असते. आणि इतक्यातच आता आशाताई, आले 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 लवकर या, असं दंगा करते. तर तेव्हा मानिनी सुद्धा एकदम खुश होते. थांब थांब, आले आले, तू दंगा करू नकोस, असं म्हणते. आणि परत विक्रम, शारदा असं सगळी ती हाक मारते. म्हणते काव्या आली, काव्या आली, असं म्हणून आता ती सुद्धा लगेच आरतीचं ताट घेऊन पुढे येते. आणि इतक्यातच मित्रांनो, आता नंदिनी आणि जीवा काव्याला घेऊन पुढे येतात आणि पार्थ सुद्धा तिथे असतो. आणि तिला बघितल्यानंतर आता मानिनी खूप खुश होते. आणि तेव्हा शारदा सुद्धा तिथे येते आणि तिला बघितल्यानंतर काव्या खुश होते आणि म्हणते, अगं आई, तू इथे. तर शारदा म्हणते, अगं तुझी अशी अवस्था झाल्यानंतर माझा जीव थाऱ्यावरती राहील का? पण या दोघी मात्र वरतीच असतात. रम्या आणि वसू या दोघी वरतीच उभ्या असतात. तर आता शारदा पुढे येते आणि तिची दृष्ट काढू लागते आणि त्यानंतर एकदम करकचून तिला मिठी मारते. तर त्यानंतर आता मानिनी पुढे येते आणि ती सुद्धा आता काव्याला ओवाळू लागते. आणि नंदिनी तर खूप खुश असते आणि त्याच्याबरोबरच मानिनी आता काव्याला सुद्धा ओवाळते आणि नंदिनीला सुद्धा ओवाळू लागते आणि म्हणते, काय योगायोग आहे बघा, आजच ना आशाने अख्ख्या घराची दृष्ट काढली आणि आज काव्या परत आली. आणि काव्याला म्हणते, काव्या बाळा, तू काय विचार करतेस ना हे कळतंय मला, पण एक सांगू का? अगं, एवढ्या मोठ्या संकटातून तू परत आलेली आहेस, आज अशी आमच्यासमोर उभी आहेस आणि डिस्चार्ज होऊन एवढ्या लवकर घरी आली आहेस, हेच खूप आहे बाळा. तर विक्रम सुद्धा म्हणतो, हो एक्झॅक्टली. अगं बाळा, त्यासाठी ना आयुष्य पणाला लावायची काही गरज नाही. अरे बचेंगे तो, असं म्हणत असताना नंदिनी पुढं म्हणते, और भी लढेंगे. तर तेव्हा विक्रम आता म्हणतो, वा वा वा, लेकी सुना येती घरा, तोची दिवाळी दसरा. आणि धनंजयला म्हणतो, काय धन्या, बरोबर आहे का नाही? तर तेव्हा धनंजय सुद्धा हसत असतो. तर मानिनी आता या दोघींना म्हणते, चला या या आतमध्ये या, असं म्हणून त्या दोघींना सुद्धा आता आतमध्ये घेते. आणि आतमध्ये आल्यानंतर काव्या पूर्ण घर इकडे तिकडे सगळीकडे बघत असते आणि इतक्यातच आता काव्याचा तोल जात असतो. तर तेव्हा लगेचच पार्थ तिला सावरतो, तिच्या हाताला पकडतो. तर मानिनी म्हणते, अगं काव्या, सावकाश, तुला अगं असं जमणार आहे का रूमपर्यंत चालत जायला, असं ती विचारते. तर पार्थ म्हणतो, ती वेळच येणार नाही. आणि तेव्हा काव्य तर आश्चर्यानेच त्याच्याकडे बघत असते आणि बाकी सर्वजण सुद्धा काय त्यांना कळत नाही की पार्थ असं का बोलतोय. तर पार्थ आता काव्याला म्हणू लागतो, 1 महिन्यापूर्वी तुम्ही परत आला होतात, तेव्हा मी तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं, पण तुम्ही स्वतःहून गेस्ट रूममध्ये गेला होतात. पण तुम्हाला तर कॉन्फिडन्स होताच की मी तुमचा हात धरून आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाईन. तर तेव्हा आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती पार्थला म्हणत असते, राहू द्या ना पार्थ मला इथे प्लीज. हे बघा, हवं तर ना मी तुमच्याबरोबर आपल्या रूममध्ये नाही राहणार, काहीच हरकत नाही, गेस्ट रूममध्ये राहीन, काही प्रॉब्लेम नाही आहे मला, पण मला ना तुम्हाला पहिल्या क्षणापासून मिळवायचं आहे पार्थ. आणि आता हे सगळं काही आठवल्यानंतर पार्थ आता इथे पुढे म्हणतो, पण तुम्ही चुकलात, मी तुमचा हात धरून तुम्हाला बेडरूममध्ये नाही नेणार. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगळेजण धक्क्याने एकमेकांच्याकडेच बघू लागतात आणि इकडे वरती वसू आणि रम्या मात्र खुश होतात. तर पार्थ तर मित्रांनो चक्क काव्याला आपल्या दोन्ही हातामध्ये उचलूनच घेतो आणि ते बघितल्यानंतर आता सर्वजण एकदम खुश होतात आणि काव्या तर खूपच खुश होते आणि एकसारखी ती त्याच्या नजरेमध्ये बघू लागते आणि मानिनी तर हसूच लागते आणि नंदिनी सुद्धा आणि जीवा सुद्धा हसत असतात. आणि आता इकडे विक्रम आणि शारदा, धनंजय हे सुद्धा हसू लागतात आणि या दोघींना खूप मोठा धक्का बसतो. तर पार्थ म्हणतो, गेस्ट रूममधून आपल्या काव्यार्थ रूममध्ये जाण्यापर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासाची वेळ आता आलेली आहे, मिसेस काव्या पार्थ देशमुख. आणि पार्थ आता तिला तसंच उचलून घेऊन आपल्या रूमकडे जाऊ लागतो
आणि तेव्हा सर्वजण मोठमोठ्याने टाळ्या वाजवत असतात, हसत असतात. एकदम छान आनंदी वातावरण झालेलं असतं मित्रांनो इथे. आणि पार्थ आता तिला उचलून घेऊन आपल्या रूमकडे जातो मित्रांनो. आणि इकडे आता रम्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो. आणि तिला आता तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस पार्थ असा एकदम म्हणजे काम करत असताना तिच्या जवळ आलेला असतो. आणि त्याचा सहवास तिला खूप हवा-हवासा वाटत असतो. आणि त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस हे दोघे असेच काम करत बसलेले असतात. आणि रम्या तिला सांगत असते आणि पार्थ तेव्हा खूप हसत असतो. आणि त्या धक्क्यातच आता मित्रांनो ती मागे-मागे सरकते आणि तिच्या डोळ्यातून खूप पाणी येऊ लागतं. ती खूप जोराने रडू लागते. तर वसू आता तिला सावरू लागते. म्हणते, "रम्या मी काय म्हणते, घरामध्ये असं रोज-रोज राहून बघत बसण्यापेक्षा आपण कुठेतरी फिरून येऊयात का? म्हणजे मॉरिशस किंवा मालदीव वगैरे?" तर तेव्हा रम्या अजून धक्क्यातच असते आणि ती डोळे पुसत म्हणते, "नाही आई, मी आता फिरायला जाईन ती पार्थ बरोबरच, डायरेक्ट हनीमूनला." तर वसू म्हणते, "अगं काय बोलतेस तू?" तर रम्या एकदम धक्क्यातच असते आणि ती विचित्रच बोलत असते. म्हणते, "मी खरं आहे तेच बोलतेय." तर वसू म्हणते, "अगं रम्या त्या दोघांच्या मधलं भांडण मिटलेलं आहे. मला मान्य आहे की त्या दिवशी आपण काव्याला तळतळाट लागावा असं बोललो खरं. पण आपल्या दोघींची सुद्धा हाय तिला लागलेली नाहीये बाळा. ती हॉस्पिटलमधून बरी होऊन परत आलेली आहे. वाटलं होतं मला की ती हॉस्पिटलमध्ये मेली असती तर बरं झालं असतं म्हणून. पण आली ना परत घरी ती. असंही वाटलं होतं की आपण जे म्हटलं होतं ना की तिला शुद्ध आल्यानंतर ती पार्थला ओळखणार नाही, पण तेही झालं नाही. आणि रम्या तसं झालं असतं ना बाळा, तर मी आपणहून तुझं आणि पार्थचं लग्न लावून दिलं असतं. गुरुजींची भविष्यवाणी देखील खरी ठरली असती. काय काय प्लॅन केले होते मी, पण असं काही सुद्धा झालेलं नाहीये. तू बघितलंस ना त्या दोघांच्या मधलं भांडण मिटलंय. ती बरी होऊन घरी सुद्धा आलेली आहे. आणि अगं तरीसुद्धा तू म्हणतेस की तुझा आणि पार्थचं." असं ती बोलत असताना रम्या तिच्याकडेच एक वेगळी विचित्रच नजर टाकते आणि म्हणते, "हो आई, माझं आणि पार्थचं लग्न आणि मग हनीमून. खूप झाली यांची लव्ह स्टोरी. आता स्टोरीमध्ये ट्विस्ट आणावाच लागणार." तर वसू विचारते, "ट्विस्ट? कोणता ट्विस्ट?" तर रम्या आता काही न बोलता आतमध्ये खोलीमध्येच निघून जाते. तर इकडे आता पार्थ खाली त्यांच्या रूमच्या दरवाजापर्यंत येतो आणि त्यानंतर तो तिला तिथं खाली उतरवत असतो. पण आतमध्ये घेऊन जातो आणि आरशासमोर उभा राहतो आणि आरशाकडे बघ असं काव्याला सांगतो. तर तेव्हा काव्या आरशाकडे बघते आणि परत ती पार्थकडे बघते आणि त्या गोष्टीचा तिला खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता पार्थ परत तिला आतमध्ये घेऊन जाऊ लागतो आणि अलगद असं नेऊन बेडवरती तिला ठेवतो. तर तेव्हा काव्या आपल्या रूमकडे सगळीकडे डोळे भरून बघू लागते आणि तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने काव्याच्या केसामध्ये कुंकू भरलेलं असतं आणि त्यानंतर काव्या भरपूर सारी नाईट क्रीम पार्थच्या तोंडाला लावत असते आणि त्यानंतर तिने पार्थला मागून मिठी मारलेली असते. हे सगळे सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतात आणि ती म्हणते, "फायनली आपल्या खोलीत आले मी. बघा ना कालपर्यंत त्या खिडकीत बसून बोलायचे मी तुमच्याशी, पण आज आत बसून त्या खिडकीकडे बघते. बरं वाटते मला. माझ्या वस्तू, माझे कपडे, माझे आय-एसची पुस्तकं." असं म्हणून ती बाजूला बघते तर तिथं पुस्तकं तिची नसतात. तर तेव्हा पार्थ आपले कान पकडतो. तर काव्या म्हणते, "सोडा तो विषय, जाऊ दे तिकडं. नको विचार करायला आपण त्याबद्दल." तर पार्थ म्हणतो, "खूप ताणलं ना मी?" तर काव्या नाही असं म्हणते. "मुद्दामून ताणलं असतं ना तर धपाटे खाल्ले असते माझे. हर्ट झाला तो देशमुख तुम्ही." "ठीक आहे. काय आहे ना एक वेळ होती ज्यावेळेस आपल्या संसाराचं, माझ्या रागाचं, माझ्या नकाराचं भयानक विष तुम्ही महादेवासारखं पचवलंत. आता माझ्यावरती वेळ आली आणि मी सुद्धा स्वतःला मीरा समजून हसत हसत विष प्यायले देशमुख." काय आहे ना प्रत्येक मीरेला सवय असते वाट बघण्याची. देशमुख तुम्ही तुमचा वेळ घेऊन पोचलात इथपर्यंत, पण आता परत मागे नाही ना फिरणार? तर तेव्हा पार्थ नाही असं तिला सांगतो. तर काव्य पुढं म्हणते, "काय असतं ना देशमुख, फिनिश लाईनपर्यंत पोहोचून मागे येणं फार वाईट असतो. माझंच बघा ना, वर्षभर अभ्यास करून शेवटच्या दिवशी मी." असं म्हणून ती परत थांबते आणि आपले डोळे पुसते आणि परत विषय बदलते आणि म्हणते, "किती वाजले? अनिशासोबत बोललं पाहिजे. तिला तर चांगलाच गेला असेल म्हणा पेपर, पण जाऊ देत. ती फोन करेलच मला. तेव्हा सांगते तिला काय झालं ते." तर पार्थ म्हणतो, "मी सांगितलंय त्यांना." तर काव्या म्हणते, "अहो का सांगितलं तिला? अहो असं काय करता देशमुख, विचार करत बसली असेल ती बिचारी. तिला पेपर द्यायचा होता." असं ती बोलत असताना पार्थ म्हणतो, "एक्झाम सेंटरला पोहोचल्यानंतर त्यांचा फोन आला होता
मला राहवलं नाही, मग मी सांगून टाकलं. तर काव्य आता डोळे पुसते आणि म्हणते, जाऊ देत जाऊ देत, आपण ना काही दिवस या विषयावरती बोलायलाच नको. तर पार्थ म्हणतो, न बोलून काय होणार आहे, मनातून जाणार आहे का ते, त्याला क्लोजर मिळायला हवा ना. तर काव्य म्हणते, मिळेल क्लोजर तेव्हाच मिळेल जेव्हा मी परत अभ्यासाला सुरुवात करेन. उलट बघा ना, दुप्पट अभ्यास होईल माझा, एकदम पक्का अभ्यास होईल. आणि असं तिने म्हटल्यानंतर पार्थ आता थोडासा हसतो आणि परत तो विचार करत असतो. तर काव्या म्हणते, अहो काय विचार करताय, हे बघा मला सांगा देशमुख, आपली एखादी ट्रेन सुटली तर काय करतो आपण, कशी काय ट्रेन सुटली म्हणून दुःख करत बसतो का, का कोणामुळे ट्रेन सुटली असा ब्लेम गेम खेळत बसतो, काय करतो सांगा बरं. तर पार्थ म्हणतो, आपण दुसरी ट्रेन पकडतो. तर काव्या म्हणते, एक्झॅक्टली, पकडेन मी पण माझी दुसरी ट्रेन. पण ही काव्या तिचा प्रवास नक्की पूर्ण करेल देशमुख, पण डेस्टिनेशनपर्यंत नक्की पोहोचेल ही तुमची मांजर. आणि शिवाय या सगळ्या बार गेममध्ये माझ्या बोक्याबरोबरचं नातं घट्ट झालं ना, आता उलट ना अजून ताकद येईल मला पुढचा प्रवास करायला. असं ती बोलत असताना तिचं डोकं थोडंसं दुखू लागतं आणि ती डोक्याला हात लावते मित्रांनो. तर पार्थ तिला म्हणतो, बास बास आता तुम्ही ना बोलू नका. आणि त्यानंतर तो तिला पांघरून वगैरे घालतो आणि तिला सांगतो, मी ना खाण्यापिण्याचं बघतो काहीतरी. तर काव्य हो असं त्याला सांगते आणि पार्थ आता तिथून निघून जातो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, धनंजय आता नंदिनीला म्हणत असतो, आता झालंय ना सगळं काही, चल आता आमच्याबरोबर चल बरं. तर तेव्हा नंदिनी डायरेक्ट धनंजयला म्हणते, मी नाही येणार. आणि तेव्हा मित्रांनो इकडे जीवाने तर फिंगर्स क्रॉस केलेले असतात. तर त्यानंतर इकडे पार्थ काव्यासाठी फ्रूट सॅलड घेऊन येतो आणि तिला म्हणतो, तुमच्यासाठी फ्रूट सॅलड आणलेलं आहे. तर काव्य म्हणते, नको आहे मला हे फ्रूट सॅलड. जे हात प्रेमाने फ्रूट सॅलड बनवू शकतात पण प्रेमाने भरवू शकत नाही आहेत. तर पार्थ म्हणतो, अच्छा असा आहे का, या बोक्याकडून लाड करून घ्यायचेत का, असं म्हणून तो आता तिला फ्रूट सॅलड भरवत असतो. आणि ज्यावेळेस काव्या तो घास खात असते तर पार्थ तो चमचा आपल्या दिशेने एकदम जवळ आणतो. तर तेव्हा काव्यसुद्धा एकदम त्याच्या दिशेने जवळ येते आणि दोघेसुद्धा एकदम जवळ आलेले असतात मित्रांनो आणि एकमेकांच्या नजरेमध्ये बघत असतात आणि एकदम रोमॅन्टिक सीनसुद्धा त्यांनी इथे दाखवलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.